नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी खुशखबर आहे. अत्यंत आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, बऱ्याच बांधकाम कामगारांना ही आनंदाची बातमी या ठिकाणी सांगू इच्छितो की बांधकाम कामगारांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. 1,00,000 रुपये जे आहे ते बांधकाम कामगाराच्या खात्यावरती, बँक खात्यावरती जमा होणार आहेत. लवकरात लवकर बँक खात्यावरती जमा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामं करायची आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पहा. तर मित्रांनो, सर्वात आनंदाची बातमी आहे की ज्या बांधकाम कामगारांनी नूतनीकरण केलं नाही आणि ज्या बांधकाम कामगारचे नोंदणी किंवा नूतनीकरण पेंडिंग मध्ये आहेत, अर्ज केलेले पेंडिंगमध्ये आहेत, थोडक्यात तर अशा बांधकाम कामगारांना सुद्धा हे 1,00,000 रुपये मिळणार आहेत. तर बऱ्याच बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा. कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे 1,00,000 रुपये मिळणार आहेत, कशासाठी मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत, संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इथून पुढे पण तुम्हाला अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन माहितीविषयी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं की आपल्याला घरकुल बऱ्याच बांधकाम कामगारांना भेटत नाहीत, कारण की जे बांधकाम कामगार आहेत ते ऊन वारा ताण बघत नाहीत आणि कष्ट करत राहतात आणि त्यांना जे आहे ते मोलमजुरी करून त्यांचं पोट भरावं लागते. तर बऱ्याच वेळेस बांधकाम कामगार जे आहे त्यांना घरकुलाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसते. अशा वेळेस जागा उपलब्ध करण्यासाठी त्यांना पैसे खर्च करून जी आहे ती दुसरी जागा त्यांना घ्यावं लागते घर बांधण्यासाठी. तर अशा वेळेस जे आहे ते तुम्हाला घरकुलाचा लाभ देण्यासाठी तुम्हाला अगोदर जागा लागते. तर ती जागा खरेदी करण्यासाठी जे आहे ते बांधकाम कामगारामार्फत जे आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की पहिलं 50,000 रुपये भेटत होते, पण आता जे आहे ते 1,00,000 रुपये बांधकाम कामगाराच्या खात्यावरती टाकणार आहेत. कधी टाकणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. परंतु ज्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे किंवा नूतनीकरण केलेलं आहे त्यांना या ठिकाणी भेटणार आहेत. परंतु ज्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत किंवा त्यांचे रिजेक्ट झालेले आहेत किंवा त्यांना डबल भरण्यासाठी सांगितले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन आनंदाची बातमी आहे. नवीन घोषणा केलेली आहे सरकारने. त्यांना सुद्धा लवकरात लवकर जे आहे ते पैसे मिळणार आहेत आणि गृहउपयोगी संच सुद्धा वाटप सुरू आहे. मोठी सरकारने या ठिकाणी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे. प्रत्येक बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संच देण्यात येणार आहे. परंतु त्यांना 1-2 अटी दिलेल्या आहेत. त्या म्हणजे अटी कोणत्या आहेत? त्यांची नोंदणी जी आहे ती सक्रिय असायला हवी. जीवित बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय असायला हवी आणि त्यांना या ठिकाणी नोंदणी जी आहे ती आणखी त्यांची केली असायला हवी. जे ह्या 2-3 अटी आहेत त्यांना सर्वात महत्त्वाची अट जी आहे त्यांची नोंदणी सक्रिय असायला पाहिजे, बाकी काही नाही. आणि नोंदणी सक्रिय असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकतात की आम्हाला गृहउपयोगी संच पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला जे तारीख दिली जाईल, डेट दिली जाईल आणि ठिकाण दिलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र घेऊन जायचं आहे उभा. त्या ठिकाणी तुम्हाला गृहउपयोगी संच दिले जाते. त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आहे ते बांधकाम कामगारांना या ठिकाणी लोन भेटते. लोन किती भेटते पहा. गृहउपयोगी संचावरील 6,00,000 पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2,00,000 रुपये हे भेटणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही या ठिकाणी 6,00,000 रुपये जर घेतले असतील गृहकर्जासाठी, गृहकर्ज म्हणजे तुम्हाला घर बांधण्यासाठी 6,00,000 रुपये बँकेकडून घेतले असतील तर त्यासाठी तुमचे त्याचं जे व्याज आहे 2,00,000 रुपये व्याजापर्यंत 2,00,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती बँक खात्यामध्ये जमा होतील. 2,00,000 रुपये जर 6,00,000 घेतल्यानंतर 2,00,000 व्याज झालं असेल तर या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहे ते 2,00,000 रुपये क्रेडिट केले जातील आणि तुम्हाला जे आहे ते तुम्हाला जे व्याजाचे पैसे आहेत ते या ठिकाणी महामंडळाकडून भरले जाणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला घर बांधण्यासाठी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून जे आहे ते 2,00,000 रुपये देण्यात येत आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला घर बांधण्यासाठी 2,00,000 आणि जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 असे एकूण 3,00,000 रुपये भेटणार आहेत. हे ग्रामपंचायत म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण विभागामार्फत तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ग्रामीण विभाग आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2,00,000. तर बऱ्याच बांधकाम कामगारांना हे भेटणार आहेत आणि ज्या बांधकाम कामगारांना हे भेटलेले आहेत त्यांची लिस्ट सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सरकारने जी मोठी घोषणा केली आहे ती अटल बांधकाम कामगार आवास योजना शिरीसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. त्या बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना शिरी, जे बांधकाम शहरी विभागात मोडतात अशा बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी बांधकाम कामगारामार्फत जे आहे ते त्यांना घरकुल मिळणार आहे. पण घरकुलामध्ये त्यांची पैशाची वाढ झालेली दिसून येत आहे. मागलदीच्या या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आपले कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलेलं आहे की त्यांचे आता औरंगाबादच्या कुठंतरी एका बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं, पेपरला पण आले होते त्या ठिकाणी, त्यावर आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. त्या ठिकाणी जे रक्कम आहे ते पैसे जे आहे त्या ठिकाणी 2,00,000 ऐवजी जास्त 3,00,000 3.5 लाख काहीतरी डिस्कस मी अंदाजपैकी सांगत आहे. जास्त पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा किंवा ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना सुद्धा या ठिकाणी जे आहे ते पैसे घर बांधण्यासाठी जास्त वाढीव भेटणार आहेत. परंतु बांधकाम कामगारांनी अर्ज कुठे करायचा, अर्ज कोणाकडे द्यायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारची जी मोठी घोषणा आहे
त्यामध्ये तुम्ही जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार आहेत. तर जागा घेण्यासाठी 1,00,000 रुपये कसे घ्यायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्या अगोदर ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करून घ्या आणि ज्यांनी नूतनीकरण केलं नाही त्यांनी पण नूतनीकरण लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. कारण का नूतनीकरण जर तुम्ही केलं नाही तुम्हाला या ठिकाणी तुमचं नोंदणी जी आहे ती सक्रिय असणार नाही, इनॲक्टिव्ह होईल, असक्रिय होईल, निसक्रिय होईल. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते नोंदणी सक्रिय करून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला हे 1,00,000 रुपये भेटले जातील, नाहीतर तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार नाहीत. तुम्ही जे आहे ते तुम्ही असंच म्हणजे तुम्हाला 1,00,000 रुपये भेटले तुम्हाला या ठिकाणी घरकुलचा जो लाभ आहे तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. घरकुलचा लाभ भेटण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते 1,00,000 रुपये घ्यायचे आहेत. कोणते 1,00,000 रुपये? जे सरकारची अतिशय मोठी घोषणा केली आहे मागल्दी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्याचे, त्यांनी एक आपल्या पहिल्यांदा जागा खरेदीसाठी 50,000 भेटत होते, परंतु आता त्याच्याऐवजी 1,00,000 रुपये या ठिकाणी बांधकाम कामगारांना देण्यात येत आहे. तर 1,00,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे, कोणता अर्ज भेटणार आहे याची संपूर्ण माहिती सांगणारच आहे. त्या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगारची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. मोबाईलवरून तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जर नोंदणी केली असेल आणि नूतनीकरण करायचं असेल तर या ठिकाणी साईटला तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगारचं ऑनलाईन नूतनीकरण ते पण दिलेलं आहे. आणि तुम्हाला नूतनीकरण कधी करायचं हे जर माहीत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर खालच्या साईडला जे निळ्या कलरमध्ये ऑप्शन आहे ते प्रोसीड टू फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक रिन्युअल कधी करायचा आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणारच आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला जे जागा खरेदी करायची आहे जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला जे परिपत्रक आपलं प्रमाणपत्र लागतं ते प्रमाणपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेलं आहे. ते तिथून तुम्ही या ठिकाणी जे त्या ठिकाणी लिंक टेलिग्राम जॉईन करायचं आहे आणि आम्हाला जागा खरेदीचं प्रमाणपत्र द्या असं या ठिकाणी टाईप करू शकता. तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. अगोदर टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटली जाईल. तिथून तुम्हाला संपूर्ण जे आहे ते तुम्हाला मोबाईल चेंज करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. भरपूर ऑप्शन आपल्याला टेलिग्रामवरती तुम्हाला भेटतात. त्यावेळेस टेलिग्रामवरती तुम्हाला भरपूर माहिती देतो. टेलिग्रामवरती आहे ते आपल्या भरपूर जे आहे ते माहिती योजनांच्या माहिती पण भेटत असतात. त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वाय एम मराठी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ते टेलिग्राम चॅनल ग्रुप जे आहे त्या ग्रुपला जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनलला ग्रुप केल्यानंतर तुम्ही जे आहे ते तुम्हाला तिथं त्या ठिकाणी जे जागा खरेदीसाठी तुम्हाला जे प्रमाणपत्र लागते किंवा तुम्हाला जे फॉर्म लागतो तो फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तुम्ही सर्वात अगोदर जे आहे ते टेलिग्राम जॉईन करा. तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी पण त्या ठिकाणी लिंक टाकलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही मोबाईल नंबर जे आहे ते तुमचा चेंज करू शकतात. आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला बँक अकाउंट तुमचं बरोबर टाकायचं आहे. कारण की बँक अकाउंट कशामुळे बरोबर टाकायचं आहे, कारण की बरेच वेळेस काय झालेलं आहे चुकीच्या बँक अकाउंटमुळं जे चुकीचं बँक अकाउंट दिल्यामुळे त्या ठिकाणी पैसे बांधकाम कामगारांना भेटलेले नाहीत. या ठिकाणी तुम्ही क्लिअर पाहू शकता ज्या बांधकाम कामगारांनी चुकीचे अकाउंट दिले आहे त्यांना हे पैसे भेटलेले नाहीत. या ठिकाणी क्लिअर केलेलं दिलेलं आहे. या ठिकाणी पहा, चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थीची यादी 22/11/2023 पर्यंतची आहे. या ठिकाणी जी आहे ती यादी या ठिकाणी आलेली आहे ज्या बांधकाम कामगारांना पैसे भेटले नाहीत त्यांचा. त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा तुमचं बँक अकाउंट जे आहे ते बरोबर टाकायचं आहे ज्यावेळेस फॉर्म भरताना किंवा अर्ज करताना. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना काळजीपूर्वक तुमचा अकाउंट नंबर, IFSC कोड, तुमचा संपूर्ण माहिती या ठिकाणी मोबाईल क्रमांक बरोबर द्यायचा आहे आणि नंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की कोणकोणत्या बांधकाम कामगारांना पैसे भेटणार आहेत आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना कधी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटलेली आहे. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या कमेंटचं उत्तर या ठिकाणी तुमच्या कमेंटच्या रिप्लायमध्ये दिलं जाणार आहे. मित्रांनो, इथून पुढे पण अशाच बांधकाम कामगारच्या नवनवीन योजना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटत अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.